श्री स्वामी समर्थ. मी श्रेया. माझ्या व्हिडिओ डायरीमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला नागपंचमी शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची ते सांगेन. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणाची रेलचेल सुरू होते. हा महिना प्रामुख्याने सणाचा आणि व्रताचा महिना मानला जातो. या महिन्याला धार्मिक महत्त्व अधिक आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौरी, जीवितीची पूजा, नरसिंह पूजन या व्रताप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमीला प्रामुख्याने 8 नागदेवताची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, दक्षत, कर्कोटकश आणि धृतराष्ट्र. त्याची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतात आणि सापाच्या भीतीपासून मुक्ती मिळते. श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि पूजा विधीबद्दल जाणून घेऊया. नागपंचमी तिथी. नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण शुक्रवारी 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सर्व समस्यापासून मुक्ती मिळते. शुभ मुहूर्त. नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी पूजेसाठी 3 तासाचा कालावधी असेल. या काळात पूजा करणे शुभ मानले जाते. नागपंचमी पूजाविधी. या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्याचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच दुर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमोस्ते तू सर्पोभ्यो एकेच पृथ्वी मनु ए अंतरिक्षे ए देवी देव्यो सर्पोभ्यो नमः या मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो. या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये. तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये. कृपया यूट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.